पहिली मानकरी ठरली हिरावती बोट। बार वाजेल हां कारले खिंडी लेकीवरा देवी ही त्या होळीत बसून जाते। तिथे मान पहिला आग्राव करतात, चिऊल आग्रावचाच आहे। ओके परत तिथे तेलवणाचा मान चिऊल आग्राव आहे। दुसरे बोलतात आमचा मान कोणाचा मान नाही, हा फक्त चिऊल आग्रावचाच मान आहे। दोन पाठीमागे झाल्यात, ही वसुंधरा असणार आहे। हा बघा डमरू घेऊन आलाय मिकी माऊस। विनायक सोडेकर असणार आहे, हा बघा। हो फुटलेला आहे आणि नाच करा पण कोल्यांचा नाच। मान कोणता होता? हिरकणी नाही, या भाऊचा तर नादच नाही। ही बघा होडीतून पालखी काढलेली आहे। आणि नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर। आणि आज आपण आलेलो आहोत चौलाग्राव येथे। चौलाग्राव येथे असणार आहे शिरांच्या होडींची शर्यत, जी सर्वात मोठी शर्यत मानली जाते। तीच शर्यत मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत करणार आहे। चला थेट जाऊया एकविराईच्या मंदिराच्या इथं, दर्शन घेऊन करूया व्हिडिओला सुरुवात। चला तर मंडळी, थेट आलेलो आहोत एकविरा देवी मंदिर, आग्राव बंदर किनारा असणार आहे। आणि हे बघा पालखीची छत्री असणार आहे, तीच जो पहिला मान दिला जातो तीच छत्री तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि थेट आलेलो आहे मंदिरामध्ये। आणि चला जाऊया आणि घेऊया दर्शन। हे बघा मस्त अशी पालखी पण सजवलेली, प्रत्येक जण दर्शन घेताना तुम्हाला दिसणार आहेत। तरी पाहू शकता एकविरेचं मस्त असं स्वरूप, माहेरघर ज्याला बोललं जातं तिथलंच तुम्हाला स्वरूप पाहायला भेटणार आहे। इकडे तुम्हाला मंदिर पाहायला भेटतोय आणि या साईडला असणार आहे पालखी। मंडळी भगिनी आहे, आईचं दर्शन घेताना पाहायला भेटणार आहे। आणि हीच पालखी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, चौलाग्रावची पालखी असणार आहे। मस्त असं हे बघा पाहू शकता तुम्ही। आणि आतमध्ये आईचा मुखवटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हा बघा। फोटो नको निघाला माझं, म्हणजे आपली पाया पडायला एकत्र आरती कर, विना आरती कर, आरती कर, विना आरती कर, आरती मंडळी पाहू शकता आरती केली जाते, मानपान दिला जातो, अंगात वारा आलेला। आणि आता आई आरतीचा मानपान शांत करणार आहे। आणि आता बक्षीस किती असणार आहे याचं? आता 1 लाख रुपये आहे। ओके चषक आहे। ओके 2 नंबरला 55,000 चषक, ओके 3 नंबरला 35,000 चषक। चषक असं असणार आहे। टोटल किती होडे असणार आहे? टोटल 8 होड्या असतील। 8 होडे असतील। आणि कशी सुरुवात असणार आहे या स्पर्धेची? आमची जेटीवरनं सुटणार, ओके सगळी लाईनीमध्ये राहणार। हां. त्यानंतर जेव्हा बार वाजेल हां तेव्हा होड्या सुटणार। ओके तिथून तिकडे पंचांची होडी असते, ओके. आम्हाला माहिती असते ती। हां त्याला टर्न वलसा मारून रिटर्न येणार। परत येणार की इकडे हा आलो येऊन असे आटे हे करत 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 परत ब्रिजचे येते। हां ब्रिजचे ते वळसा मारून परत आमच्या जो खाडीमध्ये जो रशी रशी असते. त्याला टच करतो। ओके पास होणार। थर्ड हा ओके ओके काका, नाव तुमचं? नितीन पाटील। ओके थँक्यू। बघा मंडळी, आग्राव पूर्वपाडा असणार आहे आणि इथूनच आता जेटीला एंट्री करणार आहोत आपण। थेट जेटी असणार आहे आणि तिकडंच जाणार आहोत आपण। तुमचं नाव काय? माझं नाव ज्योती मुंबईकर। ओके, मग आता ही आपली शिरांची होडीची शर्यत झाल्यानंतर आपली पालखी कधी निघेल? पालखी उद्या असं आहे की हा प्रोग्राम मध्ये आज जो होळीचा हा मान आहे आणि मग आजपासून ती देवी कारले खिंडी लेकीवरा देवी ही त्या होळीत बसून जाते। ओके आणि तो 4 दिवसांचा प्रोग्राम असतो। इथली माणसं सगळी 4 दिवस चालत कारल्याच्या डोंगरावर पोहोचतात आईच्या दर्शनाला। ओके
मग त्याच्या आधी ही शर्यत चालू होते. हा, ही आता शर्यत सुरू होणार आणि या हौशीनेच होडीमध्ये देवी बसून तिच्या म्हणजे औषध जाणार. मौजेने बघा फुल ऑन सोय घेऊन चाललं, बँड वगैरे घेऊन चाललं आणि कलिंगड घेतलं मस्त असं. शिरांची होडी बोलले जाते, त्याचीच ही शीर असणार आहे. पाहू शकता जयवंती मस्त असं मोठं नाव लिहिलेलं आहे आणि इकडं शिरांचा जो टोक आहे तो विणला जात आहे. हा बघा पाहू शकता. दादा तुमचं नाव रमेश पट्टी. आणि हे काय करतात आता? आता हे बॉन्ड बांधतोय बॉन्ड. बोंड बांधतात, टाकं तुटलं आणि ते मारतात. हा कापड असतं का? कापड. ते कापडावरच वाऱ्याप्रमाणे ती गेली जाते होडी का? कापशी कापड. ओके. तरी किती वर्षाची परंपरा असणार आहे? 50 वर्षाची असणार आहे. आणि काय असणार आहे स्पर्धा म्हणजे ही करतात ती कशासाठी ही स्पर्धा केली जाते? आमची वारवारलांशी करतात ना, म्हणजे शर्यत आहेत ना, प्रथा ठेवली म्हणजे एकविरा आहे ना, तिच्या नावाने आम्ही होड्या सोडतो, तिथे नारळ फोडतो. ओके. नारळ फोडल्यानंतर आम्ही परत बांधला, जो नंबराला येईल त्याला आम्ही बक्षीस देतो 1 नंबर. ओके. आता लागरावची जी पालखी निघते त्याची काय संकल्पना म्हणजे या होड्यांच्या नंतरच निघते ना? हो, हा? दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी. तिथे मान पहिला आग्राव करतात, चिऊल आग्रावचाच आहे. ओके परत तिथे तेलवणाचा मान चिऊल आग्राव आहे. ओके. जो बोकराचा मान देतो चिलीवर तो सुद्धा चिऊल आग्रावचा आहे. दुसरे बोलतात आमचा मान कोणाचा मान नाही, हा फक्त चिऊल आग्रावचाच मान आहे. ओके. काका तुमचं नाव काय? जयसिंग वर्सोलकर. ओके. इथलेच तुम्ही? हे बघा सगळे जण आहेत इथं जमा आहेत, पाहू शकता सगळे जयवंतीवाले आहेत. एका होडीमध्ये 35 माणसं. 35 माणसं असतात. ओके. आणि ती शिराचा बॅलन्स एवढा सांभाळायचा असते की त्याच्यामध्ये बॅलन्स सामानावर ठेवणं, ते शिराचा बॅलन्स जर आला नाही ना तर उडी बुडतोय. पण मंडळी पाहू शकता पालखी वाजत गाजत पूर्ण चौलाग्राव गावातून आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी पालखी आलेली आहे, मस्त वाजत गाजत आणलेली आहे पालखी. गावाचे ग्रामस्थ तुम्हाला दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत आणि ह्या आईने दवना आणलाय. आईला दवना आवडतो, तोच दवना दाखवलेला आहे. तर मंडळी पालखी वाजत गाजत आलेली आहे आणि थेट जाणार आहे. त्याचा फेरा होणार आहे समुद्रामध्ये. बघा मंडळी 2-3 होड्या लागलेल्या आहेत सल्लग आणि शीर उचलून आणलेला आहे. हे बघा हिरकणीवाले तुम्हाला पाहायला भेटतात. होऊ शकता आता नारळ फोडणार आहे. जयवंती होडी असणार आहे आणि मान दिलेला आहे एकविरेचा. मंडळी पाहू शकता आता शिराला आधार देण्यासाठी जो बांबू असतो मोठा बांबू तो बांबू लावलेला आहे आणि याच्यावर नंतर शीर येणार आहे. तो शिराचा कपडा असणार ते लावणार आणि पाहू शकता खुद्द मालक पाण्यात उतरलेला आहे. बघा मंडळी पालखी पण आलेली आहे, वाजत गाजत आली आहे. प्रत्येक जण खांदा लावतोय. हे बघा मंडळी आता बोट इथून निघणार आहे आणि शर्यतीसाठी सज्ज झालेली आहे बोट. पाहू शकता तुम्ही. मंडळी बोट चाललेली आहे आणि ह्याच बोटीला एक शिरांची होडी बांधलेली आहे, ती म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न. हे बघा आणि आता खेचत जाणार आहे ही होडी. आता मेन जल्लोष स्टार्ट होणार आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि हे बघा सगळी पब्लिक पाहू शकता फुल ऑन असणार आहे जल्लोषमध्ये. बघा मंडळी फुल ऑन सोय, टाक्या वगैरे घेऊन सर्वजणी चालले आहेत हांडा घेऊन. हे बघा मंडळी पालखी आता ठेवलेली आहे होडीमध्ये आणि हीच पालखीची होडी असणार आहे. आता इथून थेट जाणार आहे समुद्रामध्ये फेरी मारायला. दादूच भेटलाय. आग्राव जेटी सोडलेली आहे. ही बघा जेटी आणि इथूनच शिरांच्या होड्या गेलेल्या आहेत. मंडळी स्पीड बोट आलेले आणि स्पीड बोटचा स्पीड पाहू शकता. काही स्पीड आहे, गती बघा 1 नंबर गती आहे.
मंडळी पाहू शकता या आई आलेल्या आहेत आता होडीला पूजणार आहेत, कारण कोल्यांचा मेन हत्यार बोलायला गेलं तर ही होडी पूर्ण समुद्रात फेरका मारते, समुद्राचे जेवढे पण कामं आहेत ते एकदम सोयीस्कर करून टाकते. तीच होडी तिलाच आता ही आई हळदी कुंकू वाहून पूजा करीत आहे आणि समुद्राला पण पूजेचा मान देत आहे. पाहू शकता तुम्ही. आणि होडी काढली ही बघा, ही आई असणार आहे. मंडळी पाहू शकता ही पहिली आली वलसा मारून आणि वलसा हे करताना शीर पाहू शकता साईडला गेलाय. हा बघा फुल ऑन स्पीडमध्ये ही बोट चालली. पाहू शकता तुम्ही. पहिलीवाली होती त्या बोटला हरवलंय आणि ती बोट तुम्हाला पाहायला भेटते. ही बघा ही इकडं पाहायला भेटतंय. ही फर्स्ट असणार आहे. पाहू शकता पहिलीच बोट आहे आणि नंतर ही दुसरी आहे. जरा दिशा चेंज केलेली आहे बोटीने आणि इकडं बॅक टू बॅक थर्ड वन आहे. लाईनच लागली. पाहू शकता तुम्ही 5, 6, 7, 8 डायरेक्ट लाईन लागली तिकडं आणि ती पण एक शेवटची बोट असणार आहे. ती रॉंग साईडने म्हणजे वेगळ्या दिशेने चालवली. मंडळी ही परमेश्वरी बोट असणार आहे. ही बघा मस्त असे बसलेत आणि पाहायला भेटते तुम्हाला. ही 2 नंबरला बोट असणार आहे. जयवंती बोट आहे. हे बघा मंडळी वसुंधरा पण आहे. 2 पाठीमागे झाल्यात. ही वसुंधरा असणार आहे आणि या बघा बॅक टू बॅक चीन तुम्हाला पाहायला भेटणार. फुल ऑन गेटअप मध्ये आहेत. 1 नंबर आणि तांडेला हात केलाय. पाहू शकता तुम्ही. हा बघा फुल ऑन डान्स. यो 1 नंबर. पाहू शकता इकडे तुम्हाला जयवंती बोट पाहायला भेटणार आहे. मंडळी महालक्ष्मी प्रसन्न बोट असणार आहे. ही बघा आलेली आहे इकडून मोठ्या जोशात आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. मंडळी पाहू शकता पाणी भरलंय बोटीमध्ये आणि पाणी उपसतात. जयवंती बोट असणार आहे. इकडं पाहू शकता हंटर बॉयज आहेत. पूर्ण धुरला काढलाय समुद्रात होडी घेऊन. आणि इकडे पाहू शकता मिक्की माऊस पण आलेला आहे सफर करायला. होडीवर मस्त असा बसलाय. हा बघा आणि त्याच्या सोबत पण येलो कोंबडा आहे. हा बघा डमरू घेऊन आलाय मिक्की माऊस. ओ वल्ला मारतोय. पाहू शकता तुम्ही. हा बघा मंडळी शेर सावरलेला आहे. होडी सावरलेली आहे. हिरकणी बोट पाहायला भेटते तुम्हाला. हे बघा काय नाच गाणी बघा. फुल ऑन जल्लोष चालू आहे. बघा मंडळी जल्लोष बघू शकता. टॉवर राहून जल्लोष तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मंडळी पाहू शकता विनायक दादूचा आहे. विनायक सोडेकर असणार आहे. हा बघा फुल ऑन धमाल करतोय आणि हा तर पाहू शकता डायरेक्ट उभा राहिलाय.
आणि फुल ऑन एन्जॉयमेंट चालू आहे. हे बघा काय एन्जॉयमेंट आहे. आणि इकडे फायर मारलेला आहे. एक नंबर फायर. हा बघा फुल ऑन सोडलेले आहेत फटाके. आणि फटाके पाहू शकता. फुल ऑन जल्लोष. फुल ऑन जल्लोष चालू आहे. बघा काय जल्लोष आहे. एक नंबर. हा भाई आणि तर डायरेक्ट घेतलाय. बाबा 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 बेकार. जामच बेकार घेतलाय यांनी. बघा हो फुटलेला आहे यांनी. बाबा बाबा गेला यो कामाशी. कापला टाकला देवी. आणि आता फायर पुन्हा चालू केली. कलरफुल फायर असणार आहे. ही बघा एक नंबर. फुल ऑन फायर चालू केली. हे बघा काय फायर आहे. याला बोलतात एन्जॉयमेंट. यासाठी तुम्हाला आगरी कोल्यामध्ये जन्माला यायला लागतंय. आणि हे बघा ही पुन्हा फायर चालू केली. कलर फायर असणार आहे. आणि दादूस फुल ऑन धमाल मध्ये आहे. हो बघा एक नंबर. नाच करा पण कोल्यांचा नाही. आणि केलंबा ऐसा लावलाय गाणी. हे बघा पाहू शकता तुम्ही. मागच्या वर्षी मान कोणता होता? हिरकणीने बाजी मारलेली. ओके. आणि त्याच्या अगोदरच्या तरी? त्याच्या अगोदर कमलावती कोरलय. ओके. आता यंदाचा मान कोणता असेल मग वाटतंय? वाटतं हिरावती मारणार. दादूस नाव काय तुझं? आयुष काणावकर. ओके. कुठला दादूस तू? तालावचा. ओके दादूस थँक्यू. मंडळी पाहू शकता बॅक टू बॅक 4 तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहेत. हे बघा 4 शिरांच्या ओढ्या असणार आहेत. आणि ऑलरेडी हे बघा एक पाठीमाग आहे. सगळ्या बोटी आता रिटर्न झालेल्या आहेत जेटीवर. आणि जेटीवर जो पहिली पोहोचणार आहे तीच बोट विनर असणार आहे. आणि या सगळ्या इथं मस्तपैकी एन्जॉय घेतात. इकडे कोलनी पण ऐकत नाही. ही बघा फुल ऑन जल्लोष. टोप्या वगैरे लावून इकडे बघा पाहू शकता. एक नंबर. काका ऑन फायर आहेत. आणि इकडे पाहू शकता दादूस तर भरपूर फायर आहे. हा बघा मंडळी एन्जॉयमेंट पाहू शकता. टफ फाईट डायरेक्ट चालू आहे. ही बघा फुल ऑन फाईट घेतली. 2 बोटी गेल्या. नाही या भाऊचा तर नादच नाही. कोणच नाद नाही करू शकत. बघा हा आता दुसरा पण चढलाय. आणि इकडे बघा झेंडा घेतलाय. आई शोपत. बघा आणि ते झेंडा घेतलाय डायरेक्ट. मंडळी पाहू शकता ही हिरावती बोट असणार आहे. हे बघा फुल ऑन जोश मध्ये चालली. काय स्पीड पकडलाय बोटीने. तरी पाहू शकता पोहोचलेल्या जेटीवर. आणि जल्लोष पाहू शकता. कलर उडवलेला आहे. आणि हे बघा जेटीवर सगळी जण पोहोचलीत व्यवस्थित. चला तर मंडळी थेट आलो जेटीवर. हे तुम्हाला 2 झेंडे पाहायला भेटणार आहे. इथूनच एंट्री होणार आहे पहिल्या होडीची. आणि पहिली होडी आलेली आहे तीच असणार आहे हिरावती नावाची होडी, जिला पारितोषिक भेटणार आहे 1 लाखाचं असणार आहे तब्बल पारितोषिक. आणि तीच आता ही रेषा क्रॉस करणार आहे. पाहू शकता पहिली मानकरी ठरली हिरावती बोट. मंडळी जल्लोष पाहू शकता हिरावती बोटीमध्ये. आणि लगेच 2 नंबरला प्राधान्य दिलेलं आहे ते हिरकणी बोटीने. आणि हिरकणी बोट पण आता क्रॉस होणार आहे. पाहू शकता पालखी पण काढलेली आहे. आता हे बघा होडीतून पालखी काढलेली आहे आणि गेलेली आहे पुढं. हे बघा मंडळी पालखी चाललेली आहे बोटीतून काढून आता पुढं चाललेली आहे पालखी. तर मंडळी वाजत गाजत पालखी आलेली पाहू शकता तुम्ही.
मंडळी, सर्व मंडळी आता बोटीतून उतरून चाललेली आहे. पाहू शकता सर्वजण चालले, जेटीवरून घरी चालले. पालखी ऑलमोस्ट झालेली आहे आणि हे बघ सगळे चाललेत. नाव भालचंद्र पाटील. ओके. आणि ह्या स्पर्धेचा अंत झालाय, आता कोण पहिला आलाय? हिरावती यशवंत गुरुदास. ओके. हे त्याचे मालक होते? यशवंत गुरुदास मालक होते. आणि दुसरा कोणाचा आलाय? हरिश्चंद्र शेट्टी. ओके. ह्याच्या बोटीचं नाव काय? हिरकणी. हिरकणी. म्हणजे पहिला हिरावती आलाय, दुसरा हिरकणी आलाय. तरी पाहू शकता हीच ती बोट जिंकलेली आहे, 1 नंबरवाली, जी हिरावती नावाची आहे. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही, सगळे मजा एन्जॉयमेंट करायला गेलेत. तर मंडळी, शिर्यांच्या होडीची स्पर्धा झालेली आहे. पहिला नंबर आलेला आहे हिरावती आणि दुसरी हिरकणी असणार आहे. सो चला, ही शर्यत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.